नमस्कार मंडळी, माझ्या वांग्याच्या शेतीमध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वांग्याची ग्रेनरी कसं काय आहे ती. तर मित्रांनो बघा, आता ही वांग्याची ग्रेनरी म्हणजे हिरवेपणा बरं का, हिरवेपणा. आणि ह्याच्यावर जे असणारे लव म्हणजे ते बारीक बारीक जास्त का नाही, ह्याला केस असतात पानाला बारीक बारीक, म्हणजे थोडं थोडं हे असते. म्हणजे त्याचं संरक्षण कसं म्हणतो, तर संरक्षण करण्यासाठी त्याचं स्वतःचं एक रक्षा कवच असतं, ते पण तुम्हाला दाखवतं. बघा आता हे इथं फुलं आहेत का नाही, ह्या फुलाला बघा इथं बारीक बारीक दिसते का नाही तुम्हाला, तर ते असते रक्षा कवच. म्हणजे ते पांढरं दिसते का नाही, ते रक्षा कवच असते. आणि मित्रांनो बघा, ही फुलं कशी आहेत, फुलं बघा बरगतचं फुलं एका एका झाडाला. बघा आता ही एक झाड आहे आणि ही एकाच झाडाला बघा किती फुल लागले. एकच मित्रांनो नाही बरं का, तर इकडलं पण बघू शकताय, ही झाडं बघू शकताय. आणि वांगं जर लावायचं असेल तुम्हाला, तर मित्रांनो वांगं हे काळ्या रानावर लावा, जेणेकरून ह्या वांग्याला जास्तीत जास्त उत्पन्न निघेल तुम्हाला बरं का. म्हणजे माझं सांगण्याचं मुद्दा आणि तात्पर्य एवढाच की तुमचं नुकसान होऊ नये. आणि माझे पण तिकडं पुढी थोडं रान खराब आहे, त्यासाठी तुम्हाला सांगतो, मला अनुभव आला. तिकडं पुढी रोज रोज वांगे सुकतात आणि हे काळं रान आहे. आणि बघा इतके फुलं तिकडं पण नाहीत बरं का, मोरी जिथं हलकं रान आहे तिथं. तर जेवढं काळीचं रान असेल तेवढं वांग्याला उत्तम आहे. आणि बघा हे काळ्या रानावरती वांगे अशा प्रकारे फुलतात. आणि तिकडं समोर एवढे फुलंसुद्धा नाहीत. तर त्याच्यामुळं मी तुम्हाला इथंच व्हिडिओ शूटिंग करून दाखवतो आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात पण येईल. आणि इथं थोडं काळं रान आहे, त्याच्यासाठी बघा मी इथंच शूटिंग करतो आहे. आणि झाड जर म्हणलात तर बघा, ह्या झाडाची उंची जवळजवळ आता 3 फुटापर्यंत आहे बरं का. आणि ह्याला जर माल म्हणलात का नाही, तर ह्या बघा खाली बघा मध्ये हे कसे फुलं लागलेत. आणि ह्याचा तोडा आता उद्याच्याला व्हायचा आहे. बघू शकता खालून तुम्हाला माल पण दिसत असेल, हे बघू शकता इथं हे बघा वांगे लागलेत. आणि तिकडं पण आहेत, म्हणजे सगळीकडेच बरं का, इथं तिथं म्हणून नाही, तर सगळीकडेच मस्तपैकी असा माल धरलेला आपल्या वांग्यानी. सांगण्याचा मुद्दा एवढाच की तुम्ही काळ्या रानावरती वांग्याची लागवड करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे चमकदार वांगी भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली, आमच्या वांग्याचा प्लॉट कसा वाटला, ते नक्कीच कमेंट करून कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. आणि आपल्या पेजला किंवा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. धन्यवाद.